कोल्हापूरच्या एका चमकत्या ताऱ्यानं आज देशासाठी मेडल मिळवलेलं आहे। खरं तर त्याचं मेडलनं हे कपाट सगळं भरलेलं आहे आणि याच मेडल सुद्धा आहे ते लागून गेलेलं आहे आणि त्यामुळे एक प्रकारची उत्सुकता आणि आनंद आहे ते सगळे गावकरी व्यक्त करताना पाहायला मिळतात। स्वप्नीलच्या आजी आहेत, त्यांनी त्याची जडणघडण आहे ते स्वप्नीलचे बघितलेलं आहे। नातवानं आज नाव केलंय, नाव केलं बाबा, होय की कडीकडवर आपलं नाव केलंय, आपले आमचा आनंद झाला। आम्हाला लहानाचं मोठं केलं तर आम्ही आता मोठे झाले, आता चांगले झाले। आशीर्वाद आमचा आम्हाला कायम पाठीशी आहे त्यांच्या। खरं तर तुम्ही मॅच बघत होता त्यावेळी देवाची प्रार्थना करत होता, होय काय वाटत होतं त्यावेळी? पांढरीच माझा नातू एक नंबर येऊन दे, एक नंबर येऊन देत, चांगले होऊन देत, उद्याड होऊन देत, सगळं म्हणत की। नातवाचं तुम्ही कष्ट बघितलं होतं, तो देशासाठी मेडल मिळवणार विश्वास होता काय? विश्वास होता की, विश्वास होता की, जिद्द होती, जिद्द होती, त्यानं आपले केले, कडेला नेली, चांगलं केलं नातवासाठी। नातवान माझ्या काय सांगाल? खरं तर तुम्ही स्वप्नीलचा फोटो हातात घेऊन आहे ते थांबलेला आहे, खरं तर अभिमानाचा क्षण आहे, काय सांगाल? ऊर भरून आलाय? होय होय, ऊर भरून आलेला आहे आमचा आणि आम्हाला अभिमान आहे की तो म्हणजे मेडल घेऊन आला आपल्या देशासाठी। खरं तर स्वप्नीलची कामगिरी तुम्ही बघत होता, सातत्यानं त्याचा आलेख आहे तो चढता होता। काय वाटलं होतं ज्यावेळी तो अंतिम सामन्यामध्ये गेला आणि आता मेडल त्याने घेतलेलं आहे, काय वाटतंय? आता बोलायला शब्दच नाहीत आमच्याकडे की एवढं त्यानं म्हणजे असं हे केलंय। अभिमानाचा क्षण आहे, अतिशय महत्त्वाचा क्षण आहे। अतिशय देशवासियांसाठी असेल, कोल्हापूर जिल्ह्यासाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, आजचा दिवस हा अतिशय मोलाचा दिवस आणि आमच्या कांबळवाडी गावासाठी अतिशय छोट्या कुटुंबातून स्वप्नील हा मेडल पत्र पोहोचलेला आहे। त्याची यश, त्याची चिकाटी अतिशय प्रवृत्त करणारी आहे। तरुण पिढीला असेल किंवा आता येणाऱ्या काळात ज्या स्पर्धा आहेत त्याच्यासाठी असेल, स्वप्नील हा स्फूर्तिस्थान ठरेल। हत्तीवरनं मिरवणूक काढता येईल मत सगळे 100% कोल्हापूरमधून आम्ही स्वप्नील ज्यावेळी पदार्पण होणार आहे महाराष्ट्रामध्ये किंवा कोल्हापूरमध्ये, त्यावेळी आम्ही त्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची तयारी करणार आहोत। मित्र आहे तुमचा स्वप्नील, काय वाटते आज? अभिमानाचा क्षण वाटते? स्वप्नील हा मनमळव हे आहे आणि स्वप्नीलनं जे ब्रॉन्झ पदावर हे जे ब्रॉन्झ पदक मिळालेलं आहे ते देशासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि शाहू महाराजांच्या नगरीत कोल्हापूरवासी असून आपण कोल्हापुरातून त्याचे भव्य असे हत्तीवरून मिरवणूक काढली जाईल। खरं तर खेडेगावातला स्वप्नील आहे, वाटलं होतं ऑलिम्पिकला जाईल आणि तो पदकाची कमाई करेल। कांबळवाडी हे दऱ्याखोऱ्यात डोंगर पठारावर बसलेलं गाव आहे आणि या छोट्याशा गावामध्ये स्वप्नील हा एक हिरा, ह्या कांबळवाडीमधून हिरा गेलाय आणि देशासाठी देशासाठी त्यानं नाव उज्ज्वल केले। मित्र आणि गावकरी म्हणून काय वाटते? मी इथं ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून त्यांच्या मम्मी कुसाळे मॅडम हे आमच्याकडे सरपंच म्हणून कार्य आहेत, ते सरपंच यांचे चिरंजीव आहेत। तर मी इथं येऊन म्हणजे एक 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत। तर याच्यापूर्वी सुद्धा राज्यामध्ये अभियानामध्ये हे गाव चमकलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही इथं कालपासून 2 दिवस म्हणजे त्यांच्या घरी आहे की आमचा स्वप्नील कुसाळे हा त्या गोल्ड मेडलपर्यंत पोहोचल म्हणून यासाठी आम्ही कालपासून तर टीव्हीला ठाण मांडून सगळे गावकरी व ग्रामस्थ व मी ग्रामसेवक म्हणून इथं आम्ही कार्यरत आहे कालपासून आणि आम्हाला गॅरंटी होती की 100% तो तिन्ही पदकामध्ये बसेल ही आमची अपेक्षा होती। ती अपेक्षा गावाच्या वतीने पूर्ण झाली, त्याबद्दल त्याला माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून गावाच्या वतीने हार्दिक असा आभार मी व्यक्त करतो। ठिकाणी पाहायला गेला तर स्वप्नीलच्या या कामगिरीमुळे सगळ्यांचा ऊर आहे तो अभिमानानं भरून आलेला आहे आणि त्यामुळे स्वप्नीलचं ज्यावेळी स्वागत करू त्यावेळी त्याची हत्तीवरून मिळून काढू अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ते गावकरी देतात आणि त्यामुळे गावकऱ्यांचा आनंद हा गगनात मावण्याचा झालेला आहे आणि जी कामगिरी स्वप्नीलची आहे ती कामगिरी आहे ते गावाचं नाव रोशन आणि देशाचं नाव रोशन करणारी अशीच ठरलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।